गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज रात्रीची व्हिडिओ बनवतोय. आपलं मॅथ्सचं 3.3 चालू आहे. 3.3 मधलं थर्ड सम चालू आहे. गेल्या वेळेस आपण बघितलं सेकंड सम बघितलं आणि नंतर आपण व्हिडिओ थांबवला होता. आज आपण 3.3 मधलं थर्ड सम बघूया. हे बघा, मराठी मीडियमसाठी हे गणित आहे. 3 मार्काचं गणित आहे. 1 2 350 यामधलं सर्व समसंख्यांची बेरीज काढा. ओके. देन इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी बघा, इंग्लिश मिडियमच्या मुलांना हे गणित आहे तिसरं. बघा, एक मिनिट हा. सी दिस आहे, फाइंड द सम ऑफ ऑल. एक मिनिट. हे बघा, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. ओके. चला आपण आता सॉल्व करायला घेऊया. ओके, लिसन carefully. Find the sum of all even numbers from 1 to 350 पर्यंत. बरं ना, जवळजवळ आपल्याला काय सांगितलंय, 350 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज काढा. ओके. थर्ड सम 3.3. ओके, थर्ड सम 3.3 दिसतं ना सगळ्यांना क्लिअर? नीट लक्ष द्या. फर्स्ट क्लिअर करतो थोडंसं. हां, दिसतं आता. थोडंसं फोकस सोडतोय ते, त्याच्यामुळे क्लिअर करतो. फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स आर. बघा, 1 ते 350 मधील, सॉरी 123 नाही 350, बरोबर ना. सॉरी तुमचं स्टेटमेंट चुकली, दुसऱ्या गणिताची लिहिली. सॉरी गाईज. द नंबर्स विच आर इवन between 1 and 350 R. बरोबर ना. ओके. मराठीतल्या मीडियमच्या मुलांनी लिहायचं आहे 1 व 350 मधील सर्व समसंख्या. Which is a even number? Let's see. 2, 4, 6, then 8, then 10, ... 350 is the last number. Okay. काय सांगितलं आपल्याला, सर्व समसंख्या 350च्या आतमधल्या, म्हणजे 350 नाही घ्यायचे. मग 348 येणार. किती येणार? 348. 170. सॉरी, 350 मधल्या सांगितले आहेत ना, इट्स रॉंग. 350 येणार रे, 350 येणार. ओके. सो A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 2. ओके. डिस्टन्स बघा कितीचा आहे, 2चा डिस्टन्स आहे, बरोबर ना. T2 मायनस T1. T2 हा, बरोबर ना. T2 हा आला, हा T1, हा T2, हा 3T3, it is T4, it is T5, then it is the last number Tn. Okay, Tn is equal to what is 340, 350. Okay, 4 minus 2, 2. B is equal to D झालं, बरोबर ना. So Tn is equal to 350. Okay, Tn is equal to 350. Then तर कसं करायचं बघा. ओके, पहिला आपण Tn दिलं आपल्याला. सो फाइंड आउट n. n म्हणजे त्या संख्या किती आहेत. हाऊ मेनी नंबर्स इज दिस. सो Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. सो Tn, हाऊ मेनी Tn? 350. राईट हिअर 350. इथे 350 लिहायचं आहे. एचं मेजर आहे 2, n तसंच लिहिलं. d इज इक्वल टू 2. 350
इज इक्वल टू 2 प्लस 2n, 2 1 जा 2, मायनस प्लस गेला. ओके, 350 अपॉन हा 2 इकडे आला इज इक्वल टू n. सो n इज इक्वल टू 175. 350च्या हाफ किती येतात 175. सो n इज इक्वल टू 175. बरं ना. तर आता त्यांची बेरीज काढायची आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इफ देअर हॅव अ सम ऑफ दॅट नंबर. तर त्या संख्यांची बेरीज काढायसाठी आपल्याला काय करावं लागणार, कोणता विच फॉर्म्युला इज देअर. सो एस एन इज इक्वल टू व्हॉट, एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 T1 प्लस Tn. हा फॉर्म्युलासुद्धा आपण वापरू शकतो बिकॉज देअर हॅव गिवन अ T1 अँड Tn. बरं ना, कारण तिथे आपल्याला काय दिलेलं आहे, T1 पण दिलं आहे, Tn पण दिलं आहे. सो आपल्याला 175, एनची व्हॅल्यू किती आली 175. बरं ना, इथे आली बघा 175 अपॉन 2. मी तुम्हाला एक सांगितलेलं आठवतं का, अशा प्रकारे संख्या असेल तर इथे भाग लावायचा नाही. हां, तिथे डिवाईड करू नका बिकॉज देअर हॅव अ आन्सर इज अ पॉइंटेड. पॉईंटमध्ये येतं तिथे, तिथे आन्सर तुमचं पॉईंटमध्ये येणार ना. सो तिथे आपल्याला भाग लावायचा नाही आहे, तिथे आपल्याला डिवाईड करायचं नाही. T1 तुमचा किती आहे बघा, T1 इज इक्वल टू 2 आणि Tn आपलं लास्ट टर्म किती आहे 350 आहे. ओके, सो 175 अपॉन 2 इंटू 352. 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 6 जा 12. बरं ना. या दोघांचा गुणाकार मी मनातल्या मनात करतो, तुम्ही मात्र करून बघा. मी मनातल्या मनात केला तेव्हा हा उत्तर आलं माझं. बघा किती पटकन उत्तर काढलं. ॲक्च्युली माझ्यासमोर नोट्स आहे ना, त्याच्यामुळे मी पटकन लिहितो आहे. पण तुम्ही मात्र तसं करू नका. तुम्ही गणित करा, तुम्ही गुणाकार करा. कारण मी बघितलं आहे 10वीला जरी गेला तरी तुमची अक्कल अजून छोटी आहे, 5वी 6वीच्या मुलांसारखी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही पण काय करा, हे मल्टिप्लिकेशन इथे करून बघा, हा गुणाकार करून बघा, तुमचं उत्तर हे येईल. बरोबर आहे. ओके, हे आपलं कितवं गणित झालं, तिसरं गणित झालं. आता आपलं चौथं गणित घेऊया. ओके, फोर्थ सम घेऊया. ओके, बघा आता फोर्थ सम तुम्हाला काय दिलं आहे बघा, हे पण सोपं आहे. आपल्याला बॅक पेज करायला लागेल. इन ए पी 89 19 टर्म बघा इथे दिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो इथे गणित. हे बघा, in an AP 19 term is 52 and 38 term is 128. Find the sum of first 56 terms. माझा आवाज बारीक येतोय का रे थोडासा, हो जेवायचं आहे ना आता. आणि तुमच्या आधी 9वीच्या बॅचच्या मुलांचं घेतलं, थोडंसं प्रिपेअर केलं आणि आता तुमचं करतोय म्हणून थोडासा आवाज माझा बारीक झाला आहे. पण तुम्हाला ऐकायला येईल, आय होप सो तुम्हाला ऐकायला येईल. मराठी मीडियमच्या मुलांचं गणित बघा, हे बघा इथे दिलेलं आहे. हे बघा चौथं गणित, एका अंकगणित श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे. तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. बघा आता इथे मगाशी ना, मगाचं गणित घेतलं ना, त्याच्यामध्ये मराठी मीडियमच्या मुलांचं उत्तर आलं आहे, हे आलं आहे बघा. इथे थोडंसं रॉंग केलं आहे त्या लोकांनी. तिसऱ्या गणिताचं उत्तर किती आलं आहे 3450 घेतलं आहे. आपलं उत्तर किती आलं आहे, किती आलं आहे 30800 आलं आहे. बरं ना, कारण त्यांनी इथे काय केलं माहिती आहे, समसंख्या इथे 346 घेतली आहे. ॲक्च्युली U1 आणि नॅचरल नंबर 350 मधली 350 येते आणि त्यांनी इथे 348 घेतली आहे. सॉरी 348 घेतली आहे बघा इथे, ही बघा दिसली का तुम्हाला. आणि आपण तिथे 350 घेतलं आहे म्हणून ते आन्सर तुमचं ते आलं आहे. आणि आपण जे केलं आहे ते बरोबर आहे, कारण इवन आणि नॅचरल नंबर आपली संख्या किती आहे ते कोणती येते 350 येते, त्यामुळे आपलं आन्सर बरोबर आहे. ओके, देन 4 बघा. हां, तुम्ही सगळ्यांनी गणित बघितलाच आहात. इन अन AP 19 टर्म इज 52 अँड 38 टर्म इज 128. फाइंड द सम ऑफ 56 टर्म्स. माहिती आहे तुम्हाला आपण काय करतो अशा वेळेस, आपण काय करतो बघा, माहिती आहे, आठवतं तुम्हाला, तुम्हाला काय दिलं आहे माहिती आहे का, T19 दिला आहे तुम्हाला, किती दिला आहे रे 52 दिला आहे. ओके, आणि T38 दिलं आहे तुम्हाला 128. तर तुम्हाला फर्स्ट 56 टर्म म्हणजे S56 आपल्याला काढायचं आहे. किती, फाइंड आउट S56. माहिती आहे तुम्हाला, आपण आता काय करतो माहिती आहे ना, काय करतो,
आठवा आपण अशा पद्धतीत गणित केलेलं. चला लक्ष द्या, मला माहिती आहे तुम्ही आठवणार नाही. टी एन इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला आपण ए प्लस एन मायनस वन डी. ओके, देन T19 घ्यायचं आपल्याला, T19. सो T19 हे आपल्याला माहिती नाही आहे, नॉट नोन. T19 ची व्हॅल्यू n इज इक्वल टू 19 मायनस 1 डी आपल्याला माहिती नाही आहे. ओके, सो याची व्हॅल्यू किती आहे 52 a प्लस 18 डी इज दॅट फर्स्ट इक्वेशन. हे आपलं पहिलं समीकरण आलं. देन once again Tn is equal to a plus n minus 1 d. Okay, so T38 is equal to a plus 38 minus 1 d. So T38 is equal to a plus 37 d. Is that second? Okay, is that second? नीट लक्षात आलं तुमच्या? इज दॅट सेकंड. तर आपल्याला आता मी पेज टर्न करतो, थोडं 2 मिनटं थांब. सो युअर फर्स्ट इक्वेशन आपलं काय आलेलं बघा, मी व्यवस्थित करून लिहितो. ए इज 18 डी इज इक्वल टू 52. इज दॅट फर्स्ट इक्वेशन. ओके, देन सेकंड इक्वेशन ए प्लस 37 डी इज इक्वल टू 128. बघा आता हे आपण 128 मगाशी लिहिलं नव्हतं, T37 ची व्हॅल्यू. ओके ना, T38 ची व्हॅल्यू आपण लिहिली नव्हती, ती लिहा इथे. ती मी इथे लिहिली, मगाशी आपण बघा लिहिली नव्हती, डायरेक्ट आपण T38 घेतलेला. ओके, आता बघा काय करतोय मी इथे. आता हे आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला ए पण मिळेल आणि डी पण मिळेल ना. मग इथे काय येणार बघा, 2a प्लस 37 आहे ना, मग 55 8 5 7 पर 5 ते पण 5 आले डी इज इक्वल टू 180. 8 9 10 0 चला 1 8 180 आलं. ओके, ही व्हॅल्यू आपण तशीच ठेवूया, ही व्हॅल्यू आपण तशीच ठेवूया. आपण ए आणि डी ची व्हॅल्यू नाही काढायची, आपण ही व्हॅल्यू तशीच ठेवायची. का सांगतो तुम्हाला, कारण बघा आपण जर हा फॉर्म्युला सेकंड लिहिला इथे n/2, तुम्हाला तुमच्या पद्धतीने काढला तरी चालेल. ए ची व्हॅल्यू काढा, नंतर डी ची व्हॅल्यू काढा, नंतर ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा, याच्यामध्ये ठेवा तरी चालेल. पण आता मी हे का घेतलं माहिती आहे, कारण माझ्यासमोर नोट्स आहेत आणि त्यामुळे मला माहिती आहे की हे कसं येणार आहे. तुमचं मात्र हे गणित मोठं होणार, पण मी तुम्हाला एक स्टेप्स दिली आहे म्हणून मी त्या पद्धतीत चाललो आहे. तर आपल्याला इथे फॉर्म्युला येतो 2a प्लस n मायनस 1 d. ओके, इज दॅट थर्ड इक्वेशन. ओके, यू हॅव फाइंड अ थर्ड इक्वेशन. हे तुम्हाला तिसरं समीकरण मिळालं. आपल्याला काय सांगितलंय, S56 सांगितलं ना. सो F56 इज इक्वल टू 56/2. ओके, 2 ए ची व्हॅल्यू किती आहे बघा, नाही आली आपल्याला. 2a प्लस n आपल्याकडे किती आहे रे, 56 आहे ना, 56 आहे ना. मग इथे 55 डी आलं बघा. हा इथे 56 आला मायनस 1 डी. आता मी तुम्हाला काय सांगतो, लक्ष द्या, नीट लक्ष द्या. 56/2 आणि इथे काय आलं माहिती आहे, 2a प्लस. बघा इथे बघा, मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की हे मी आता डायरेक्ट नोट्समधून बघितलं, पण तुमच्या पण एक लक्षात येऊ शकतं की इथे डी ची व्हॅल्यू ही इथे 56 असल्यामुळे इथे 55 मायनस होणार, एक 55 डी येणार. त्यामुळे आपल्याला हे आन्सर कन्सिडर करता येईल. बघा इथे किती आलं, 55 डी आलं. तुम्हाला एक लक्षात येत आहे, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे बघा. 2a 55 डी, 2a 55 डी. समजलं मी काय बोललो तुम्हाला. मग 56/2 इंटू याची व्हॅल्यू किती आली, 180 आली. कशावरून घेतलं रे आपण, थर्ड वरून, फ्रॉम 3 वरून. काय लिहिलंय मी इथे, 3 वरून. ओके, आता इथे भाग लावे आपण. 3 × 18 बे 9 18 2 9 जा. सो 56 इंटू 90, 56 गुणिले 90 किती होतात रे, 5040. S56 आपलं किती आलं माहिती आहे, 5040. समजलं, हे तुमचं चौथं गणित झालं. आता मी काय बोलतोय, 5वं गणित मी तुम्हाला डायरेक्ट त्याच्यातच दाखवू का, कारण त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स आहे.
त्यामुळे पाचवं गणित मला वाटतं मी तिथं त्यातच दाखवावं, म्हणजे तुमच्या पण ते लक्षात येईल पटकन. ओके, चला ठीक आहे. पाचवं गणित मी त्यातच दाखवतो तुम्हाला. पहिलं मराठी मीडियमच्या मुलांना दाखवतो, नंतर इंग्लिश मीडियमच्या मुलांना दाखवतो, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. हां, 2 मिनिटं थांबा. तुम्ही मात्र लिहून घ्यायचं आहे, कारण माझा थोडासा त्रास वाचेल. अशा प्रकारची जी गणितं असतात ना, ती अर्धवट सोडून दिलेली असतात. त्यामुळे ही मार्काची किती असतात माहिती आहे? 2 मार्काची गणितं येतात. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी पण लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला पण पटकन लक्षात येईल. पुढचं गणित मला दाखवायची गरज नाही, मी याच्यातच वाटल्यास सांगतो. 1 to 140च्या दरम्यान 4ने भाग जाणाऱ्या डिवायडेड बाय 4 त्याच्यामधल्या नॅचरल नंबर बघा काय दिलं तुम्हाला. कम्प्लीट द फॉलोविंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 140 विच आर डिवायजेबल बाय 4. 4ने भाग जाणाऱ्या संख्यांसाठी ही कृती करायची आहे आपल्याला. हे ॲक्टिव्हिटीज करायची आहे. बघा इथे आपण काय लिहिलं आहे, नीट लक्ष द्या. 1 ते 40च्या दरम्यान असलेल्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या. तुमच्या इथे काय लिहिलेलं आहे, 4 8 डॉट 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 4ने डिवायजेबल आहेत ना, बघा ना. 4 8 डॉट 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 136. ओके, 136 पर्यंत आहेत. देन मग किती दिल्यात आपल्याला तशा संख्या. नंबर इज 34. देअर नंबर इज 34. एकूण संख्या आपल्याला किती दिल्यात हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं. एन दिलं आपल्याला 34. मग तुम्ही काय करायचं, बाजूला हे करायचं गणित. नाही, आपल्याला हे करायलाच लागणार गणित, त्याशिवाय आपल्याला हे समजणार नाही. ठीक आहे, चला मी फक्त तुम्हाला इथे लक्षात, नंतर मग मी तुम्हाला दाखवेन कुठे कुठे काय काय ठेवलं. आपल्याला हे गणित करायलाच लागणार आहे, कारण तुम्हाला हे 34 TNचा फॉर्म्युला वापरायचा आणि 34 काढायचा. पण हे काढणार कसं हे तुम्हाला पटकन लगेच लक्षात येईल का, करता येईल का, की दाखवायची गरज आहे. ठीक आहे, दाखवतो. चला मी लक्ष द्या. हे इंग्लिश मीडियमवाल्यांचं गणित आहे, 5वा 5th सम. बघा, कम्प्लीट द फॉलोविंग ॲक्टिव्हिटी ऑफ फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर द डिवायजेबल बाय 4. ओके, डिवायजेबल 4. देन मराठी मीडियमच्या मुलांचं गणित आहे. बघा हे बघा, 1 ते 40च्या दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ओके, आता मी डायरेक्ट गणित दाखवतो तुम्हाला. कितवा सम आहे, 5th सम आहे. ओके, नॅचरल नंबर 1 ते 140 च्या दरम्यान असलेल्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या. इंग्लिश मधल्याने काय लिहायचं आहे बघा, तिथे तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी. फ्रॉम 1 to 40 140 काय ना, नॅचरल नंबर्स ओके, डिवायजेबल बाय 4. हे तुम्हाला पहिल्या ब्रॅकेटमध्ये पूर्ण, हे पूर्ण ब्रॅकेटमध्ये, हे तुम्हाला पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे. ओके, देन आता आपण करूया. दॅट इज नंबर इज 4, बरोबर आहे. 8 डॉट 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 136. मग तुमच्या इथे ए किती आलं रे बघा, ए. आता इथली पुढची मल्टिपल डायरेक्ट त्यांनी दिले, आपण काढूया. ए इज इक्वल टू 4. ए म्हणजे फर्स्ट टर्म ना, ए म्हणजे काय, पहिलं पद. ए म्हणजे काय, T1 म्हणजेच पहिलं पद. डी म्हणजे काय, तुमचं डिवायजेबल बाय 4 आहे ना. डिफरन्स किती आहे, प्रत्येकामध्ये 4चा डिफरन्स आहे, प्रत्येकामध्ये 4चा डिफरन्स आहे. देअर डिफरन्स इज 4, कारण प्रत्येकामध्ये 4चा फरक आहे. ओके, डी. सो आपल्याला एन काढायचं आहे. ओके, काय काढायचं आहे आपल्याला,
एकूण टोटल TN बरोबर किती आहे 136 आहे. लास्ट नंबर 136 आहे. सो देअर फॉर्म्युला TN इज इक्वल टू A प्लस N-1 D. तिथलं आपला सूत्र आलं TN बरोबर A अधिक N वजा 1 D. ओके. सो N आपल्याला काढायचं आहे. TN तुमच्याकडे 136 आहे. 136. A आपल्याकडे 4 आहे प्लस N आपल्याकडे नाही आहे, काढायचं आपल्याला 1. D किती आहे आपल्याकडे 4 आहे. बरोबर आहे. सो 136 इज इक्वल टू 4 प्लस N-4. 4 1 जा 4. हे गेले इथे आणि इथे 4 इंटू N 4N आला. ओके. 4N हा 4 इकडे आला. N बरोबर 136/4. 4 त्रिक 12, 4 9 36, 4 चौक सॉरी 1 राहिला, 4 चौक 16, 4 3 जा 12, कॅरी फॉरवर्ड 1, 4 3 जा 4 4 जा 16. N इज इक्वल टू बघा 34 आलं. मग तुमची पुढची फिल इन द ब्लँक्स आहे ना, ही 34 आहे. N ची इथे लिहिलेली आहे ना ती 34 आहे. ओके. ही 34 तिथे लिहा. ओके. आता तुमच्याकडे N किती आला बघा, ही N इथे आला 34. पुढच्या स्टेपला, याच्या पुढच्या स्टेपला N बरोबर किती आला तुमच्याकडे 34 आला. ओके. A बरोबर किती आला 4 आला. D बरोबर किती आला 4 आला. ओके. किती आला 4 आला. ओके. आता तुमच्याकडे SN काढायचं आहे. काय काढायचं आहे SN काढायचं आहे. बरोबर ना. पुढे तुम्हाला स्टेप अशी दिलेली आहे बघा. आता हा बघा यांनी काय केलं माहिती आहे का, इथली पुढची जी स्टेप आहे ना D बरोबर 4, ही पुढची स्टेप आपल्याला ही दिली आहे बघा. मी तुमची ही स्टेप आपण इथे सोडून दाखवलं 34 कसं आलं. पण त्यांनी काय केलं माहिती आहे का, याच्या नंतर आपली पुढची स्टेप म्हणजे ही घेतली आहे बघा. ही पुढची स्टेप घेतली. नेक्स्ट स्टेप आपली त्यांनी ही घेतली आहे बघा. माहिती आहे 136 दिलाय. ओके. त्याच्या पुढे ही स्टेप आली आहे बघा. समजलं का. ही स्टेप आली आहे आणि त्याच्यानंतर N बरोबर परत त्यांनी 34 काढलाय. समजलं का. लक्षात घ्या नीट. गणितामध्ये नीट जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा लक्षात घ्या. बघा मी तुम्हाला इथे दाखवतो वाटल्यास. हे बघा आपण असं केलेलं होतं माहिती आहे तुम्हाला. हे बघा हे केलेलं होतं. इथे आपण N बरोबर 34 काढले. त्यांनी मग काय केलं, हे सगळं घेतलं आणि परत ती स्टेप केली बघा. ही स्टेप आहे ना पुन्हा ती इथे केली बघा. इथे ॲरो दाखवलाय त्यांनी. N 34 कसं आलं, हे 34 कसं आलं ते इथे दाखवलंय त्यांनी. ओके. मग आपण ते तिथे तसं करायचं आहे. ओके. 4 आलं. आता आपण SN चा फॉर्म्युला वापरायचा आहे. सगळ्यांना दिसतंय. SN बरोबर N/2. फॉर्म्युला आला आपला 2A प्लस N-1 D. ओके. S34 आलं इथे. N बरोबर 34/2 आलं. 2 इंटू 4 आलं A ची व्हॅल्यू. N बरोबर 34 आलं. 1 आला. D बरोबर आपल्याकडे परत 4 आला. ओके. किती आलं आपल्याकडे 4 आला. आता आपण काय करूया, हे सॉल्व करूया. ओके. आपण पाठीमागे एक पेज पलटूया आणि सॉल्व करूया. ठीक आहे. हे बघा आता इथे नीट लक्ष द्या. आपल्याकडे काय आलेलं बघा, असं आलेलं S34 इज इक्वल टू 34/2 ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 4. ओके. दाखवू का मी इथे डायरेक्ट दाखवतो म्हणजे आपल्याला तसं करायला नको. मी इथे दाखवतोय बघा. मी डायरेक्ट इथे S34 34/2 2 इंटू 4. 2 इंटू 4 किती आलं आपल्या इथे 8. डायरेक्ट लिहितो मी 8. ओके. प्लस 34 - 1 33 बरं ना. 33 इंटू 4. 33 इंटू 4 किती आलं 132 आलं. ओके. इथपर्यंत समजलं. पुढे बघा S34 बरोबर आपल्याला 34/2 इंटू 140. ओके. किती आलं 140 आलं. आता इथे आपण काय करूया, याने याला भाग लावूया. 2 7 14 0. 2 7 जा 14 0. S34 इज इक्वल टू 34 इंटू 140 सॉरी 70. याने याला मल्टिपल केल्यानंतर 2380 हे तुमचं S34चं आन्सर आलं. S34चं आन्सर आलं. ठीक आहे. हे आवाज कमी कर ग.
ओके, मग इथे तुमचा आन्सर, फायनल आन्सर बघा काय लिहिलं इथे. फायनल आन्सर 1 व 140 यांच्या 1 व 140 यांच्या दरम्यानच्या चारने भाग जाणाऱ्या, इंग्लिशमध्ये पण लिहून देतो, संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज काय 2380. ओके, हे आलं मराठीतलं आन्सर. आता इंग्लिशमधलं देतो बघा. सो द सम ऑफ ऑल नॅचरल numbers from 1 to 140 which are divisible by 4 is 2380. समजलं. इथे आपलं हे पाचवं गणित संपलं. 3 गणितं झाली आपली, बरोबर ना. एकूण गणितं या चॅप्टरमध्ये आहेत टोटल 9 गणितं आहेत. आज आपण किती गणितं शिकवली बघा. 1 2 3 सम्स आपण शिकवले. आता याच्यावर आधारित मी तुम्हाला प्रॅक्टिसला गणितं देतो, म्हणजे तुमचं पण तेवढं प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला पण सोडवायला जमतील. ओके, हां 2 मिनटं थांबा. ठीक आहे, होमवर्कला तुम्हाला देतोय. याच्या पुढचं 6वं गणित सोडवायचं आणि 9वं गणित सोडवायचं. प्रयत्न करा. काय करा, प्रयत्न करा. बघूया किती जण सराव करतात आणि किती जण जमतंय. ओके, प्रयत्न केला तर येईल. आय होप सो येईल, यायला पाहिजे. सोपं आहे. आता जशी गणितं शिकवली आहेत त्याच पद्धतीतलं आहे. थोडंसं स्वतःचं डोकं वापरा. कितपत वापरताय ते बघूया. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आज पाठांतर पण देतोय. ओके, पाठांतर पण देतोय, म्हणजे पाठांतर पण ते 2 प्रश्न करा. हां, ओके. आजच्या दिवशी आपण इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.